ऑडिटच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता. 21 तारखेला फायर ऑडिटची मुदत संपली होती. तुम्ही पाठपुरावा देखील केला होता, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी दुर्लक्ष केलं का, काय सांगा? आपलं जसं संपणार त्याच्याच आधी आपण 2 महिने आधीच आपण त्याच्यासाठी पत्रव्यवहार चालू केलेला आहे त्याच्यासाठी, आणि त्यांना वारंवार दूरध्वनीवर नाही बोललं नसते की आमचं फायर ऑडिट आता संपत आहे, तर आपण त्याच्या बाबतीत तरतूद करा. ह्याच इन्स्टिट्यूटचं नाही, इतर इन्स्टिट्यूट आहेत माझ्याकडे, त्या इन्स्टिट्यूटचं पण आपण त्याच्यामध्ये प्राधान्य करण्यात आहे, कारण की ह्या घटना घडायला नको. याच्या आधी घडलेली आहे, त्याचा आम्हाला नक्कीच आम्ही त्याच्यातनं गेलेले आहे, आणि मागे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पण घटना घडत आहे. त्याच्या अनुषंगानेच आम्ही वारंवार त्यांच्यासोबत संपर्क साधून की अशी घटना घडायला नको. पण आता आम्ही त्यांना विचारत आहे, पण न जाणे त्यांचं काय त्याच्यामागे एवढं लेट का झालं आहे, तरी त्याच्याबद्दल तेच सांगू शकतील. आम्ही तर सतत पाठपुरावा करत आलेलो आहे त्याच्यामागे, आणि माझा कर्मचारीसुद्धा त्याच्यामागे रोज सतत पाठपुरावा करतो आहे की आमच्या इथलं फायर ऑडिट करून द्यावं. सर, 2 समित्या आहे. CM ऑफिसची एक समिती आहे आणि एक सहसंचालकांची आहे. किती दिवसामध्ये ह्या त्या चौकशी पूर्ण करतील आणि अहवाल? आणि त्यांनी समिती स्थापन झालेली आहे. आता ते समिती केव्हा त्यांच्याकडे रिपोर्ट सबमिट करतील ते माझं बोलणं उचित नाही राहील, तेच त्यांच्या स्तरावरून आपल्याला कळेल. मंत्री महोदयांनी काल आरोग्य रुग्णालयामध्ये भेटी पण दिलेल्या आहेत. सध्या बालकांची काय स्थिती आहे आणि आता घटनेविषयी काय माहिती? आता आपण काल बालकं सगळे प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केले. त्यामध्ये सर्व 36 बालके आपले सुखरूप आहेत, आणि आजची सध्याची परिस्थिती तशीच आहे की सकाळी आम्ही फॉलोअप घेतलेला आहे, आणि माझे बालरोगतज्ञ सतत त्यांचे पाठपुरावा करतच आहे आणि पाहणी करतच आहेत.